ते सुद्धा षटक संपल्यानंतर आपण फक्त काही मिनिटांसाठी बोलू शकता षटक संपल्यानंतर। दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा वेळेला DRSचा वापर झाल्यानंतर क्षेत्ररक्षक जवळ येतात, आपण कुठल्या जवळ यायचं नाही आहे DRSचा वापर झाल्यानंतर, आणि कुठल्याही प्रकारची मिडल कॉन्फरन्स होणार नाही। फक्त तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासली तर आपण तशी खूण करायची आहे, पाण्याची व्यवस्था करण्यात येईल। नक्कीच सर, जेन्युइन कारण असेल तरच समजून घेण्यात येईल, नो टाइम पास। चार षटकांचा सामना असेल, अंतिम सामना नक्कीच भावाळे आणि जाणता राजा खारबाव घरच्या खेळपट्टीवर खेळताना खारबाव संघाला नक्कीच फायदा होईल का, तर इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा असे सांगण्यासाठी रेडी है भावाळे संघ। पहिला चेंडू अतिशय सुंदर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात आर पार चौकार। क्या बात आहे, पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावलेला आहे। आणि आता मात्र पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू अडवण्यात यश, एक से बढ़कर कुछ नहीं। पहिले षटक मार्गस्थ, आतापर्यंत 4+1 अशा 5 धावा। खर तर 4 षटकात खारबाव संघ ज्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत आहेत, पण त्यांनी मागच्या सामन्यात पाहिलंय की अगदी 64 धावांचा डोंगर सुद्धा भावाळे संघ, जलने वाले जले हम तो चले, खेलते रहेंगे भावाले, आणि त्यांचा हाच जलवा कायम राहील का, की हे विजयी रथ रोखलं जाईल। अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या 8 षटकात आपल्याला मिळणार आहे। पुन्हा एकदा पहिल्या षटकातील तिसरं चेंडू मार्गस्थ। शेष मांजरेकर, आपण षटक संपल्यानंतर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा करणार आहोत। नक्कीच। आणि आता मात्र पॉवर प्ले मध्ये खरं तर फलंदाज अभिषेक शर्मा बनण्याचा प्रयत्न करतात, पण हर वार आईतवार नाही होता, हर दिन दिवाळी नाही होती, अगदी तोच प्रयत्न असेल। आता मात्र रोखण्यात यश, एक से बढ़कर कुछ नहीं। धावसंख्या 6, पुढचा चेंडू पहा। आता मात्र चेंडू थोडीशी नजाकत दाखवतोय, परंतु अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण। पुन्हा एकदा एक धाव काढण्यात यश, एका धावेने धावसंख्या होती ती 7। खरं तर मित्रांनो, फेब्रुवारी महिना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संभाजी महाराजांना 1 फेब्रुवारी रोजी कैद केलं, त्यामुळे हे पुढचे 40 दिवस एक हिंदू म्हणून आपल्याला त्या यातना नक्कीच जाणवतील। आजचा 5वा दिवस, औरंगजेबाच्या कैदेत स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराज अडकले। मित्रांनो, खरंच आपलेच गद्दार झाले नसते तर कदाचित इतिहास वेगळा असता, कदाचित आकाशाचा रंग सुद्धा भगवा असता। पुढचा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बरोबर चेंडू बॅटच्या तडाखे येत नाहीये, परंतु दरार में से फरार, आर पार चौकार। अशा पद्धतीने एका षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार। इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, वेल बिगन इज हाफ डन। चांगली सुरुवात आपल्याला चांगल्या शेवटाकडे घेऊन जात असते। अगदी तसंच काही समकरण धावसंख्या होती ती 1 11। या स्वागत आणि सन्मान केलं जाते। राजभाऊ ठाकरे जे सरपंच आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान रमेशजी तरे साहेब आपण आपल्या शुभास्ते करायचंय। षटक संपल्यानंतर कॉमेंट्री बॉक्स आपण लगेच थांबायचं आहे, कारण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल, कारण आपली संस्कृती अतिथी देवो भव। बॅटची कडा, फलंदाज झाला मिस, बॅट आणि बॉल मध्ये झालं किस आणि बाद।
आपण विद्यमान पाहतोय सरपंच कार्यक्रमाचे मुख्य राजभाऊ आयोजक ठाकरे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. राजदादा ठाकरे यांचा सन्मान होतोय. मित्रांनो, खरं तर कुस्तीमध्ये खली, क्रिकेटमध्ये कोहली आणि सत्कारामध्ये टाळी आवश्यक आहे. जरा टाळ्या वाजूया. मनापासून धन्यवाद. त्यानंतर अतिशय भांबरे एक युवा नेतृत्व, युवा सेनेचे युवा नेतृत्व, त्यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा एक कम्प्लीट ऑलराऊंडर सुद्धा क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती आहे. यांचंही स्वागत आणि सन्मान रमेशजी तरे साहेब आपण आपल्या शुभहस्ते करायचं आहे. मॅच सुरू राहील, पंचाने मॅच चालू ठेवायची आहे. आणि आता मात्र अतिशय उंचावलेला असा मोठा फटका, षटकार मिड विकेटच्या क्षेत्रात जातोय. अतिशय उतुंग असा षटकार. या षटकारात दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा एक चेंडू टाकण्यास सज्ज आहे. आता मात्र पुन्हा एकदा एक लॉन्ग हिट. लगातार 2 षटकार हॅट्रिक की कगार पे. यस, बॅक टू बॅक जर 3 षटकार लगावले तर सूर्यकांत तरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आणि मला असं वाटतं की उमेश तरे इज ऑन फायर. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत. तिसरा षटकार लगावला तर 2 गोष्टी घडतील. संघ चांगल्या स्थितीमध्ये जाईल आणि बँक बॅलन्स सुद्धा वाढेल उमेश तरेचं. आणि आता मात्र ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. खरं तर उमेश तरे 2 षटकार मारून सुस्थितीत आहे. पण या चेंडूनं जरी थोडंसं फसवलेलं असलं तरी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज योगेश भालेकर, ज्यांनी पहिल्या चेंडूवर विकेट घेतलेली आहे. आता मात्र कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. जाना था ठाना पहुंच गए बुलढाणा. बाद झेल बाद. येस, आम्ही लगेच वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोकुळजी नाईक साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रमेश तरे साहेब आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. ज्या मान्यवरांचा सन्मान होतो, खरं तर शिंदे साहेबांना सुद्धा अत्यंत प्रिय असणार हे व्यक्तिमत्व. सुरत गुवाहाटीला आपल्या ठाणे जिल्ह्यातून पोहोचणारं नाव म्हणजेच गोकुळजी नाईक. जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. नवीन फलंदाज श्रुतिक कारभारी. खरंच मेगा फायनल कशी असावी तर अशी. आणि आता मात्र फलंदाजाला गोलंदाज थोडासा हवी होताना पाहायला मिळतो. फलंदाजांचं फुटवर्क तेवढं व्यवस्थित वाटत नाहीये. मित्रांनो, या 2 गोष्टी फार मायने ठेवतात. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजासाठी फुटवर्क फार गरजेचं. या 2 गोष्टीमध्ये बिघाड झाला की तंत्र आणि मंत्र काही चालत नाही. तर 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. यानंतर मी सुद्धा ज्यांच्या समालोचनाचा खूप मोठा फॅन आहे, अगदी वसई विरार ज्यांनी दणनून सोडलेलं आहे, असे आमचे लाडके समालोचक मित्र संदीपजी गावंड. आपण पुढे यायचंय. मनापासून धन्यवाद असेल शैलेश मांजरेकर सर तुमचं.
डॉक्टर गवळी सरांचं, सुभाष धुमाळ सरांचं. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 23. क्रॉस बॅटने खेळायचं होतं, चांगला टर्न मिळतोय, लेग कटर चेंडू टाकलाय, वेगवान चेंडू, गोलंदाज विकास गबारी याचा. खरं तर गावण सर या ठिकाणी आपल्या मान्यवरांमध्ये दापोड्याचे उद्योगपती विकी पाटील जी आपलं मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू डॉट टाकला गेला विकास गबारी याचा. योगेश भालेकर म्हणतात तर खुळ्या गटातील एक चांगला खेळाडू आहे. आता मात्र हुक केलाय, गोलंदाजाची पहिली चूक, फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि 2 धावांशी भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. केलंय हुक, भागवली भूक. मी रमेशजी तरे साहेबांना विनंती करेन की आपण विकी पाटील यांचा सन्मान करायचा आहे. दापोडा उद्योगपती. बॅटचा हलकाचा स्पर्श झाला. इथे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. धाव घेण्याची संधी मिळेल काय बॅटरला? आणि थ्रो येण्याआधी 1 धाव मिळाली. पुन्हा आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळूया. विकी पाटील यांना खरंच मायेची शाल आणि ज्यांचं चरित्र स्वच्छ त्यांनाच हे पुष्पगुच्छ. आपलं मनापासून धन्यवाद. स्वागत साहेब. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकर आहे ते 26 धाबा DRH मागणी केलंय. बघूया या ठिकाणी बाउन्सर आहे का की नाही याची तपासणी केली जातील. तिसरे पंच भाऊ पाटील या ठिकाणी निरीक्षण करतायत. कंट्रोल रूम मध्ये ते या ठिकाणी आलेत. तत्पूर्वी आपण अतिथी कक्षामध्ये पुन्हा वळूया. काही मान्यवर आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान सुद्धा होईलच. नक्कीच प्रल्हाद शिंदे यांच्या तालमीत तयार झालेले गोड आवाजाचे धनी आणि शिवसेनेचे सुद्धा एक जबाबदार व्यक्तिमत्व आदरणीय लक्ष्मणजी मुकादम आणि त्यांचा सन्मान करतील त्यांच्याच आडनावाचे आमचे तालुका सचिव ओम भाऊ उर्फ ज्ञानेश्वरजी इंजिनियर मुकादम साहेब. सर दोनों बंदों में है दम और आडनाव है मुकादम. क्या बात. जरा टाळ्या वाजवूया सगळ्यांनी. मुकादम साहेबांचा सन्मान करतायत. मुकादम साहेब. चाहे खुशी हो या गम साथ रहेंगे मुकादम. खर तर पायेगावमध्ये लक्ष्मणजी मुकादम तुम्ही आणि आमचे समालोचक परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर मोरेश्वरजी गवळी सर. दॅट्स फेअर डिलिव्हरी. 3 बॉल टाकून झालेत. या ठिकाणी आपण बघितलं तर फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबतोय. धाव घेण्याची संधी मिळतोय. 1 चौटी धाव मिळते आणि लेग बाईचा इशारा पंच प्रल्हाद पाटील सरांचा आपल्यापर्यंत आलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात ते 27 धाबा. 27. 2 षटकं आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर 27 धाबा. आणखीन 2 चेंडू नंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. तिसऱ्या षटकातील चेंडू टाकण्याकरता विकास गबारी तयार आहेत. समोर उत्कृष्ट दर्जाचे विस्फोटक खेळाडू आहेत मयूर तरे. एक काळ गाजवलाय, पुन्हा आता पुनरागमन आपल्या टीमद्वारे ते करतायत. जवळजवळ 10 ते 15 किलो वजन त्यांनी घटवलंय. स्विच हिट पाठवून दिलं डीप पॉइंट पट्ट्या बाहेर सीमा रेषेपार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार बॅटरने ठोकलाय षटकार. या ठिकाणी मान्यवरांमध्ये आपले लाडके प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वरजी काठे सर यांचा सुद्धा सत्कार होईल. मी दयानंद काठे आपल्याला विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करूया. आणि आता मात्र सोपा झेल फलंदाज फेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 33 धाबा गडीबाद झाले ते 3. पुन्हा वळूया स्वागत आणि सन्मानाकडे. ज्ञानेश्वरजी काठे आमचे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते यांचा सन्मान होतोय. त्यानंतर मी रमेशजी तरे आमचे सहसंपर्क प्रमुख यांना विनंती करेन की आपले लाडके डॉक्टर साहेब
डॉक्टर जितेंद्र गणपत पाटील सर यांचा सन्मान करतील. आपण पाहतोय डॉक्टरांचा सन्मान होतोय. स्पीडअप करा. खरंच डॉक्टर म्हणजे सर्व्हिस टू मॅन इज अ सर्व्हिस टू गॉड. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. सध्याच्या घडीला धाबा आहे त्या 33 धाबा. 11च्या सरासरीने वाटचाल जामता राजा स्पोर्ट्स कारभाव या टीमची. यावेळेला स्ट्राईक इनकडे बॅटर आहे श्रुती कारभारी. चांगला फटका. हवेत चेंडू आहे. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक देतात हमी आणि गोलंदाज आले संघाच्या कामी. सूरज केने याला मिळते सफलता. गॉन. पण एक सत्कार घेतोय पायेगावचे उद्योगपती आणि ज्यांनी समालोचन सुद्धा काही कालावधी केला होता. एक मोठं नाव आदरणीय प्रवेशजी देवळीकर आणि यांचा सन्मान करतील आपल्या जामता राजा क्रिकेट संघ खारबावचे लाडके मुख्य आयोजक रमेशजी तरे. आपण देवळीकर साहेबांचा सन्मान करूया. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे. चेतन तरे या बॅटरने या चेंडूला सोडून दिलं आणि पंचांद्वारे या ठिकाणी एक वॉर्निंग सुद्धा मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा सुद्धा आलाय. एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ती 34 धाबा. हेच ते मैदान. कारण महत्वपूर्ण मॅच मध्ये 37 धाबा डिफेंड करण्याची क्षमता दाखवली होती जामता राजा स्पोर्ट्स खारबाव टीमने. सरळ आडव्या बॅटने खोळून काढला जातं. स्ट्रेट फटका होता. एक धाव मिळाली. 38 सर्कलच्या बाहेर चांगलं क्षेत्ररक्षण. एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ती 35 धाबा. 2 बॉलची समाप्ती. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. शैलेश जे मांजरेकर सर इथे आलेले आहेत. आज चांगलं समालोचन सुद्धा केलं. चांगले सूत्रसंचालक म्हणून ज्यांची ख्याती आहे. वार पलटवार त्यांच्या शब्दामधून आपल्याला अनेक वेळा दिसून आलेत. GCA चे लाडके सदस्य आणि उत्कृष्ट क्रिकेटपट्टू म्हणून ज्यांची ख्याती महती असे आदरणीय प्रशांतजी म्हात्रे. आपण सुद्धा पुढे यायचंय दादा. हो रवीश तरे यावेळेला भारी पडतात गोलंदाजावर आणि लॉंग लेग रिजन मध्ये त्यांनी ठोकलाय षटकार. त्याचे चाहते मैदानाच्या आतमध्ये आलेत काहीतरी घेऊन. किशोरजी काठे आपण हा सन्मान करायचा आहे. प्रशांतजी म्हात्रे. खरं तर गावंड सर ज्या संघानं 34 धावा डिफेंड केल्यात तो संघ जर आताच 46 वर पोहोचलाय तर कदाचित भावळे संघासाठी ही धोक्याची सूचना असेल. हाफ ट्रॅकर एश अँड टेकन. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यावर जामता राजा स्पोर्ट्स कारभाव संघाने सीमित 4 षटकांमध्ये धावा बनवल्या आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 आणि 47 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आले. 47 इज द टार्गेट. थोडं घाई करायची. भावळे संघ तुम्हालाच अंधारा होईल नाहीतर प्लीज हरी अप फास्ट. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसं गोड आवाजाचे धनी भिवंडी एक्सप्रेस या नावाने आपण ज्यांना ओळखतोय महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक गुरुवर्य सन्मान असलेले
आदरणीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि त्यांच्यासोबतच शैलेश मांजरेकर सर. क्या बात, गुरु सोबत शिष्य. तर गवळी सर, आपण सामन्याला सुरुवात करण्या अगोदर ज्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला वेळ दिली, ज्यांच्या नावानं या स्पर्धा होत आहेत, मी आदरणीय जिल्हा प्रमुख साहेबांना, मी आदरणीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुखांनी निवडलेले आणि आम्हाला आवडलेले प्रवक्ते, ज्यांच्या हातून खारबावची हलतात सूत्रे, ते नाव म्हणजेच विजयजी म्हात्रे. आपल्याला विनंती करेन की आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. सो यानंतरचा आवाज आमचे लाडके प्रवक्ते विजयजी म्हात्रे साहेब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. आज इथे जिल्हा प्रमुख चषक 2026 हे या सामन्यांचं आयोजन जाणता राजा ग्रुप खारबाव आणि त्यांचे सर्व रमेशजी तरेसाहेब यांनी आयोजित केलेलं आहे. मागील 4 दिवसापासून हे सामने उत्कृष्ट अशा चांगल्या पद्धतीने पार पडलेत आणि हा इथे फायनलचा सामना चालू झालेला आहे. आज या व्यासपीठावर आलेले आमचे लाडके जिल्हा प्रमुख की ज्यांच्या नावाने हा चषक आहे, डॉक्टर देवानजी थळे साहेब यांचं मी इथे स्वागत करतोय. व्यासपीठावर बरीचशी मंडळी बसलेली आहे, सर्व मान्यवर आहेत. मी सर्वांची काही नावं घेत नाहीत कारण खेळ चालू आहे. आज ह्या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख आल्यात आणि मागील 4 दिवसापासून जाणता राजा ग्रुपचे जे सर्व खेळाडू इतकी मेहनत घेतली, मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि त्यांना गायडन्स करणारे रमेश तरे साहेब यांनी खूप मेहनत घेतली ह्या सामन्यांचं आयोजन करण्यासाठी. आज इथे जिल्हा प्रमुख आल्यात, ज्यांचं नावच देवानंद, म्हणजे देव आणि आनंद दोन्ही शब्द हे असे एक मोहक असे वाटतात. देवानजी थळे साहेबांबद्दल काय बोलायचं की ज्या लोकांच्या चांगल्या लोकांच्या सानिध्यात माणसाला ऊसाचा गोडावा येतो. म्हणजे जसा ऊस कधी काही करा, ठेचा ठेका तोडा, पण त्याचा गोडवा जात नाही. आणि ह्या माणसाच्या सानिध्यात राहून आमच्या जो गोडवा तयार झालेला आहे हा कधी कमी होणार नाही. आज थळेसाहेब इथे आलेले आहेत. त्यांनी ह्या स्पर्धेसाठी छान अशी मदत केलेली आहे. पण या जिल्ह्यातून मला तरी वाटते हे एक दानशूर व्यक्ती, या इथे आपल्या परिसरात उत्पन्न निर्माण झालेली व्यक्ती आज आपल्यासमोर आलेली आहे. मी त्यांना पुन्हा धन्यवाद देतो, कारण या खेळाडूंना जे प्रोत्साहन दिलेलं आहे ते जिल्हा प्रमुख चषकातून लाभलेलं आहे. प्रत्येक खेळाडूने आपापल्या इथे स्वतःचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. हारजिती असणारच आहे. हरलो म्हणून आपण काय खेळ सोडून देणार नाहीत आणि जिंकलो तरी काही माजणार नाहीत. ही वृत्ती ठेवा. मी आहे म्हणून खेळ आहे असं समज सोडून द्या. तुम्ही आहात म्हणून खेळ आहे ह्या वृत्तीने तुम्ही चला. रमेश तरे साहेब यांच्याबद्दल काय बोलायचं. उंट जरी बसला तरी तो काही कुत्र्याच्या खाली येणार नाही. तो उंट हा मोठाच असतो आणि त्यांची ही प्रसिद्धी, त्यांची ही जी वृत्ती आहे ही एक चांगली वृत्ती असून आपल्या ताटातलं दुसऱ्याला काढून देण्याची वृत्ती रमेश तरे यांनी बाळगलेली आहे. आणि म्हणून इथे हा एवढा मोठा सामना इथे आयोजित झालेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण जिल्हा प्रमुख साहेबांना इथून जायचं आहे. त्यांना दुसरं प्रोग्राम असल्यामुळे ते निघून जाणार आहेत. परंतु त्यांचं मला इथे त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलणं हे माझं कर्तव्य आहे. आपण सर्व इथे आला, 4 दिवस इथे चांगलं एन्जॉय केलं आणि आम्हाला इथे मान सन्मान दिला. मी जाणता राजा ग्रुप खारबाव यांचं पुन्हा एकदा इथे अभिनंदन करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच अतिशय सुंदर पद्धतीने आपलं मनोगत, सोने की परख सुनाहरी जाने. कारण जिल्हा प्रमुख साहेबांनी ज्यावेळेस विजयजी म्हात्रे
यांना प्रवक्तेपद दिलं त्यावेळेस अनेकांना वाटलं की त्यांनाच का, पण त्यांचं काम, त्यांची पक्षाबद्दलची भूमिका, त्यांची वैचारिक लेवल, त्यांचा शिवसेना पक्षाप्रती असलेला अभ्यास आणि त्यामुळे सध्या त्यांची जनमानसात एक वेगळी प्रतिमा बनलेली आहे. मी यानंतर आदरणीय जिल्हा प्रमुख शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण आणि भिवंडी पूर्व देवानंदजी थळे साहेबांना विनंती करेन की साहेब, अशा स्पर्धेला येणं की ज्या ठिकाणी तुमच्या नावाने ही स्पर्धा ठेवलेली आहे, काय सांगाल या आयोजनाबद्दल आणि एकंदरीत क्रीडा रसिकांसाठीच्या मार्गदर्शन सूचना? खऱ्या अर्थानं क्रिकेट प्रेमींना क्रिकेटच बघायचं असतं, तर मी नेहमी अशा स्पर्धांना भाषण करणं टाळतो. पण इथे आल्यानंतर तुम्ही लोकांनी दिलेला जो मान सन्मान आहे ते नक्कीच तुमच्याबद्दल दोन शब्द बोलणारच. कारण जाणता राजा ग्रुप हा खारबावचा बरेच वर्षापासून कार्यरत आहे मला वाटते. आणि रमेश तरे साहेब आमचे सहसंपर्क प्रमुख असतील, आमचे प्रवक्ते विजय भाऊ असतील, यांनी मला न सांगताना हा चषक आयोजित केला आणि एकदम सरप्राईज गिफ्ट दिलं आणि मला येऊन डायरेक्ट पत्रिकाच दिली की साहेब जिल्हा प्रमुख चषक हे ठेवलेलं आहे. तर खरोखर अशा गोष्टी आकस्मित घडत असतात आणि आपल्याला न सांगताना आपल्यावरती प्रेम करणारे लोक असतात. ज्याप्रमाणे जाणता राजा ग्रुपचंच नाव आहे, त्या जाणता राजा या शब्दामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा पूर्ण इतिहास येतो. आणि आज मला बघताना आनंद ह्या गोष्टीचा वाटलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक स्टँड उभं केलं आहे, दिघे साहेबांच्या नावानं. तर कुठंतरी तो काळ आठवतो, ती वेळ आठवते आणि ती शिवसेना आठवते. रमेश तरेमध्ये अजूनही तोच जुना शिवसैनिक मला दिसतो आणि विजय भाऊमध्येही तोच जुना शिवसैनिक दिसतो. पण काळाच्या ओघात थोडीशी गंज लागली असेल तर ती साफ करण्याचं काम आमचं आहे आणि तुमच्या तलवारीला धार देण्याचं काम आमचं आहे. ते आम्ही उत्तरोत्तर करत राहू. विजय भाऊंबद्दल एवढंच बोलेन की विश्वासजी थळे साहेब माझे मोठे बंधू, त्यांच्याबरोबर सहकार्यामध्ये काम केलेलं, एकत्र काम केलेलं आम्हाला ते सिनियर नेतृत्व आहे आणि मी लहानपणापासून त्यांना बघितलेलं आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनामधलं असलेलं त्यांचं प्रेम, त्यांचा रिस्पेक्ट हा नक्कीच आहे. कारण मी त्यांना थळे साहेब आणि विजय भाऊ यांना एक भाऊ म्हणूनच बघितलं एवढी वर्ष. आणि आज आपल्या ह्या जाणता राजा ग्रुपने माझ्या नावाने स्पर्धा आयोजित केला, बरं वाटलं. कारण आता सगळी लोक फेक जास्त मिळतात, तर मनापासून प्रेम करणारी लोक फार कमी असतात आणि ते प्रेम तुम्ही सगळ्यांनी दाखवलं. त्याबद्दल आजच्या दिवशी सर्व जाणता राजा ग्रुपच्या लोकांनी माझा सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद. आणि मला एक पुढे ठाण्याला कार्यक्रम आहे तर मी निघणार आहे आणि दोन्हीही टीमला माझ्याकडून फायनलच्या शुभेच्छा आहेत. जे हारतील त्यांना पुढच्या जाऊन शुभेच्छा आणि जे जिंकतील त्यांनी उत्तरोत्तर चांगलं काम करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन जाणता राजा ग्रुपचं मी परत एकदा मनोजच आभार मानतो. माझे दोन शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद देवानंद थळे साहेब. खरं तर आपण या ठिकाणी आलात आणि खरं तर योग्य ते आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आपल्या नावाने ही स्पर्धा होती, आपल्या सन्मानाची स्पर्धा होती. आपण उपस्थित त्याबद्दल आपला विशेष विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. धन्यवाद जिल्हा प्रमुख साहेब. असंच प्रेम आमच्या जाणता राजा क्रिकेट संघ खारबाववर राहू दे. कारण खारबाव म्हणजेच टॅलेंटचं माहेरघर मानलं जातं. ज्या गावात आमचे मित्र निकेतन काठे सुद्धा आहेत, आपलं सुद्धा धन्यवाद. आणि आता मात्र मिड विकेटच्या क्षेत्रात आर पार षटकार खारबाव संघासाठी धोक्याची सूचना. कारण हाच तो भावाळे संघ ज्यांनी चौथा हिरवा मानकोली संघासमोर अक्षरशः चौथा हिरवा मानकोली संघाला शरणागती पत्करायला लावली. शेवटच्या 2 षटकात बाजी फिरवली, भाकरी फिरवली आणि 64 धावांचं आव्हान पार केलं. हॅलो येस, वळूया आपण. कारण आपण पाहतोय 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली 24, निम्मा पल्ला पार केलेला आहे. वेदांत पाटील फलंदाज बाद केलेला आहे पण महागडा ठरतोय. याला फटका खेळलेला आहे. मात्र पाहतोय आपण
मिसफिल्ड होते आणि चेंडू सरळ निघून जाते लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकात 12 धावा आल्या. या षटकात मात्र पाहतोय आपण चांगल्या धावा येताना पाहतोय. तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. समोरचे लक्ष्य आहे 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग अतिशय यशस्वीरित्या करताना भावाळे संघ दिसतोय. जय हनुमान भावाळे बी हा संघ दिसतोय. वेदांत आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 आपण पाहतोय. हरेश तरे आणि मिलिंद वैती यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. एवन जोडी. वेदांत पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला समन्वय बघायला मिळतोय. येस नो वेट या 3 गोष्टी धाव घेण्यासाठी आवश्यक असतात आणि त्या गोष्टी बघायला मिळत आहेत. तोपर्यंत गवळी सर आपण एक मान्यवरांचा सत्कार घेतोय. रविकांतजी पाटील एक मानाचे मानकरी आणि यांचा सन्मान करतील भगवानजी तरे. आपल्या शुभ हस्ते आपण रविकांत पाटील यांचा सन्मान करायचा आहे. संजयजी चव्हाण आपण स्टेजवर येऊन बसायचंय. संजयजी चव्हाण साहेब प्लीज कम ऑन द स्टेज. हॅव अ सीट अँड एन्जॉय द मॅच. 13 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. लॉफ्टेड शॉट स्लॉग केलेला आहे. काऊ कॉर्नरच्या वरून सरळ 6 धावांसाठी षटकार. झालेले धावसंख्या झालेले 36 आणि आता मात्र सोपं समीकरण आहे कारण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 12-11चं समीकरण. पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमण बघायला मिळालं. आक्रमक क्रिकेट बघायला मिळालं कारण 2 फलंदाज जे बाद झाले त्याने सुद्धा आक्रमक क्रिकेट खेळलं. त्यानंतर योगेश वालेकर आणि खास करून नवनाथ मुकणे इज ऑन फायर. आक्रमक बॅटिंग करताना दिसतोय. 4 चेंडूमध्ये त्याने तब्बल 18 धावा पटकावलेल्या आहेत. 450चा स्ट्राईक रेट. आणि जेव्हा तुम्ही 400 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट ठेवतात तेव्हा मात्र धावांचा पाठलाग चांगल्या रीतीने होतोय किंवा मोठी धावसंख्या उभी राहते. आता समीकरण मात्र मी म्हणेन सुभाष धमाल, शैलेश मांजरेकर, संदीप गावट 90-10चं समीकरण आहे. 90% सामना भावाळी संघाच्या बाजूला झुकलेला आहे आणि फक्त 10% हा सामना जाणत्या राजा संघाच्या बाजूला आहे. आणि गवळी सर विशेष म्हणजे भावाळे संघ की जो हार सहजासहजी पत्करत नाहीये. मागच्या सामन्यात बऱ्याच जणांना वाटलं की 2 षटकात 37 धावा कशा होतील, पण एक चेंडू राखून तोही छाती ठोकून सामना जिंकला. चेतन तरे येतोय. एखादा चमत्कारच जाणता राजा खारबाव संघाला चॅम्पियन बनवू शकतो. चेतन याला मात्र ड्राईव्ह केल्या. चेंडूला सरळ चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मात्र 1 धाव मिळेल. आता मात्र लाईफलाईनचा वापर केला तरी संघ विजयी होऊ शकतो कारण क्रिकेटची लाईफलाईन जी आहे ती एकेरी दुहेरी धाव आहे. आपण पाहतो की मुंबईची लाईफलाईन बेस्ट आणि लोकल आहे. मात्र क्रिकेटची लाईफलाईन जी आहे ती एकेरी दुहेरी धाव आहे. उमेश तरे बरोबर स्ट्रेट लॉंग ऑनला. अराउंड इलेक्ट्रिक फ्लाजित परफेक्ट यॉर्कर. हलकी सी भूल दांडी गुल. क्या बात. मस्त डिलिव्हरी. अतिशय सुंदर चेंडू.
विशेष आभार आम्ही व्यक्त करतो ते श्री प्रेम दत्तात्रय तरे याचकडून ट्रॉफी दिली मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांचे विशेष आभार. भावेश गणेश मुकादम याचकडून शुगर डोम केक शॉपचे प्रोप्रायटर त्यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचसाठी केक पेस्ट्री त्यांचे विशेष आभार. कोल्ड्रिंक छत्रपती रामलाल तरे यांनी स्पॉन्सर केलं आहे कोल्ड्रिंक मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी मालिकेवरसाठी सायकल जी आम्हाला स्पॉन्सर केली आहे जयसिंगजी तरे, नवनाथजी तरे, भगवानजी तरे, तरे बंधू त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. बॅटरसाठी बॅट आकर्षक बॅट एस एस स्पोर्ट्स सावध सोपान तिसकर याचकडून स्पॉन्सर झाले त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. गोलंदाजसाठी शूज यानंतर आपण करूया उल्लेख. चेतन तरे येतोय, त्याचं मनोधैर्य वाढलेलं असणार आहे कारण त्याला विकेट्स मिळाली. 10 चेंडू आणि 10 धावा, 10 चेंडू आणि 10 धावा. बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे सुजित. डिफेन्स बॅकलिपला खाली केलं. टेस्ट क्रिकेटचा अंदाज बचाव केला. आणि क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी सुद्धा फार तुमच्याकडे जितक्या प्रमाणात आक्रमकता आहे ना तितक्याच प्रमाणात तुमच्याकडे डिफेन्स असणं फार गरजेचं आहे. खरंच गवळी सर, खरं तर दुसरं षटक हे कदाचित पराभवाचं मुख्य कारण असणार आहे. 20+ धावा त्या एका षटकामध्ये गेल्या होत्या. कदाचित रात्रीच्या बैठकीत त्याच्यावर चिंतन मंथन नक्कीच होईल. चेतन पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केलं जात आहे कॉट बिहाइंडचं. मात्र पंचांचा इशारा वाईल्ड बॉल कारण डावे यष्टीच्या बाहेरून हा चेंडू निघून गेला होता. मात्र तिसऱ्या पंचांची मदत फिल्डिंग साईडने घेतलेली आहे. DRSचा वापर केलेला आहे. DRSचा वापर केलेला आहे. वेदर इट इज अ वाईल्ड बॉल ऑर इट्स अ डॉट बॉल. क्षेत्ररक्षण लावून घ्या, पूर्वी क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण DRSचा वापर तुम्ही केलेला आहे, मागणी केलेली आहे. खरं तर गवळी सर, तुम्ही ज्या स्पर्धेत जाता तुमच्या आवाजानं त्या स्पर्धेला 4 चांद लागत असतात. कारण नेहमी बोललं जातं की चेहऱ्यावर चमक आणायची असेल तर फॅरम लवली आणि स्पर्धेला चमक आणायची असेल तर डॉक्टर मोरेश्वर गवळी. क्या बात. इट्स अ वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. चेतन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. शॉर्ट रनअप. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र थोडंसं मिसफिल्ड होते. जेव्हा अशा प्रकारचं सिच्युएशन असते, कट टू कट मॅच असते, कश्मकश असते, संघर्ष असतो, तेव्हा अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण धोकादायक ठरतं. एक एक धाव फार महत्त्वाचे असतं. तुम्ही जेव्हा परीक्षा देता ना तेव्हा 1 मार्काला महत्त्व असतं. जेव्हा तुम्ही वोटिंग करतात ना तेव्हा 1 मताला महत्त्व असतं. आणि तुम्ही क्रुशियल मॅच खेळतात तेव्हा एका धावेला सुद्धा तितकंच मोठ्या प्रमाणाचं महत्त्व असतं. ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. नक्कीच परीक्षेत एका गुणाला, गाडी चालवताना एका क्षणाला, नातं जपताना समोरच्याच्या मनाला आणि क्रिकेटमध्ये एका रनाला खूप महत्त्व. स्विच हिट, रिव्हर्स फटका आणि हा फटका सरळ जातोय डीपिश पॉइंट, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. खरं तर गवळी सर, अशा प्रकारचे फटके गोलंदाजाचं खच्चीकरण करत असतं. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 2 धावा. और धोनी वाले अंदाज में बहुत बढ़िया गेंदबाज देखता रहेगा, हक्का बक्का, इनाम मिलेगा पक्का. और ये लगाया जीत का छक्का. क्या बात. जाणता राजा खारबाव जय हनुमान भावळे बी इज अ चॅम्पियन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी सुद्धा आमचे सहकारी स्कोरना यस नो डाऊट कंप्लीट ऑलराऊंडर योगेश भालेकर इज द मॅन ऑफ द मॅच. योगेश भालेकर इज द मॅन ऑफ द मॅच. पण प्राइज डिस्ट्रीब्युशनला आपण हे पारितोषिक देणार आहोत.
तर विशेष आभार आम्ही जे व्यक्त करणार होते ते म्हणजे सायकल जी आहे आम्हाला स्पॉन्सर केली जयसिंगजी तरे, नवनाथ तरे, भगवान तरे, तरे बिंदू त्यांचा विशेष आभार. बॅटसाठी SS स्पोर्ट्स सावध, सोपान तिसकर यांचा विशेष आभार. आणि गोलंदाजासाठी शूज जे मोतीराम मुकुंद तरे जे आमचे जाणता राजाचे ऑलराऊंडर उमेश तरे